तर शिंदेंची आणखी एक योजना बंद झाल्यानंतर राजकीय वाद सुरू झालाय। शेतकरी पॅकेज लाडकींमुळे अडचण आहे, सरकार चालवताना प्राधान्याचे विषय घ्यावे लागतात असं दरेकर म्हटलंय। काहीही झालं तरी लाडकी योजना बंद होणार नाही असं उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले। तर महायुतीनं मतांसाठी आणलेल्या या योजना असल्याची टीका रोहित पवारांनी केली। शेवटी राज्य सरकार एक कुटुंब आहे, ते कुटुंब चालवायचं असतं आणि मग ते चालवत असताना आजची प्रायोरिटी काय, नंतर काय केलं पाहिजे, पुन्हा काय केलं पाहिजे असं ठरवून आज प्रायोरिटीचे विषय जे आहेत, आज शेतकरी त्या ठिकाणी उद्ध्वस्त आहे आणि शेतकऱ्याला जे 31,000चं पॅकेज त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे शेवटी लोकांच्या पैशातनंच या ठिकाणी लोकांना द्यायचं असतं आणि त्याच्यामुळे काही योजना येतात, काही थांबतात, पुन्हा नव्यानं चालू होतात। त्याचं राजकारण करण्याची आवश्यकता नाही। सगळ्या योजना पुन्हा पुन्हा त्या ताकदीनं जनतेच्यासाठी असतील। या बाबतीमध्ये शालेय शिक्षण विभागाचा हा विषय, मला ह्याच्यामधली काही कल्पना नाही, परंतु सरकार चालवत असताना देवेंद्रजी, शिंदेसाहेब आणि अजितदादा हे एकत्र मिळून विचारविनिमय करून सरकार चालवतात। त्याच्यामुळे एखादा निर्णय जर घेतलेला असेल तर तो कशासाठी घेतला याची मला कल्पना नाही, परंतु ज्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सारख्या योजना आहेत त्या कधीही बंद होणार नाहीत, ही भूमिका सरकारची आहे आणि ती सरकारची भूमिका कायम राहणार। मतदान मिळो आणि नंतर मतदान मरो अशी आजची परिस्थिती आहे। फक्त मतदान मिळवण्यासाठी या सर्व योजना या महायुती सरकारने आणल्या होत्या। फक्त लोकांचा वापर करून हे आता लोकांना विसरलेले आहेत। इलेक्शन संपलं की विषय संपला। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।